मित्रांनो, बिग बॉस सीझन 6 मध्ये भरपूर काही गोष्टी अलग अलग घडत आहेत. जसं की आता मित्रांनो, गावाकडे आणि शहराचे लोक वेगळे वेगळे असतात म्हणजे गावाकडले लोक भांडी घासणार, हे करणार ते करणार, आणि शहरातले लोक घासू शकत नाहीत असं त्यांचं स्टेटमेंट आहे. म्हणजे प्रभू हा गावाकडलाच आहे, त्याला भांडे घासायला लावा. हे रुचिता थोडस वेगळंच वागते मला असं वाटतंय. कारण की मित्रांनो, अग्रेसिव्हपणा दाखवलं तर वेगळी गोष्ट आहे, पण ते अग्रेसिव्हपणा दाखवत दाखवत आता गावचे आणि शहराचे असे लोक जोडते. प्रभूला बोलते की हे गावाकडलाच आहे, तो घासेल भांडे, हे असं तसं. हे थोडी चालणार आहे बिग बॉस मध्ये. बिग बॉस मध्ये मित्रांनो, सगळ्या प्रकारचे लोक आहेत, गावचे आहेत, शहरातले आहेत, आणि सगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे तुम्ही असं त्यांच्या नावावर किंवा त्यांच्या गावावर राहणीमानावर जज करणार का? जर असं जज करत राहिला तर तुम्हाला कोणच वोट करणार नाही. ज्या दिवशी नॉमिनेट होचाल ना, त्या दिवशी समजेल तुम्हाला की गावची पॉवर काय असते आणि शहराची पॉवर काय असते ते. मित्रांनो, ह्या लोकांना एवढंच अक्कल आहे की बिग बॉस मध्ये आपण गेलो म्हणजे आपण भारी घरचे झालो, आपण भारी शहरातले झालो, आणि कुठला गावाकडचा कुठला मुलगा आला तर तो गावठी झाला, तो राहणीमानात घाण राहतो, त्याचे कपडे घाण असतात, त्याचं राहणीमान घाण आहे, तो असंच करतो, तसंच करतो, हेच करतो, तेच करतो. हे 100% चुकीचं आहे. आणि मला आता प्रभूची साईड घ्यायला 100% ह्या लोकांनी भाग पाडले. मित्रांनो, मी पण एक गावाकडला, आणि भरपूर जण गावाकडले असतील. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, सागर कारंडे हे कोण आहे असं काय बोलते ती? सागर कारंडेला अख्खा महाराष्ट्र जाणतो, माहितीये का? अख्खा महाराष्ट्र ओळखतो, छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत अख्खा महाराष्ट्र ओळखतो सागर दादाला. आणि सागर दादाला तुम्ही असं कसं बोलू शकता की सागर कोण? अरे थोडे तरी विचार करा, तुम्ही कोण आहेत तेच माहिती नाही आम्हाला, आणखी तुमचं नाव पण माहिती नाही मला की तुम्ही कोण आहेत म्हणून. आणि सागर करांडे कोण? अरे बापरे. शो मध्ये येताना बघायचं होतं थोडं इंटरव्ह्यू की काय असतं काय नाही ते. की शो मध्ये जेव्हा प्रीमियर होता ना, ग्रँड प्रीमियर, त्यावेळेस देखील रितेश भाऊ देखील बोलले होते, सागर तू जातोय का बिग बॉस मध्ये? थोडं तरी विचार करून बोला की कुणाला बोलताय आणि काय नाही ते. सागर करांडेला मित्रांनो सगळा महाराष्ट्र ओळखतो, आणि हे लोक बोलतात तो कोण आहे? आणि भांडे तर मुली पण घासू शकतात ना, कारण की मुलीला तर प्रॅक्टिस असते भांडे घासायची. त्याच्यात एवढं काय? भांडे घासायला काही गावाकडचाच मुलगा पाहिजे का तुम्हाला? सुधरा रे बाबा, आतापासूनच खेळी चालू करू नका. मित्रांनो, प्युअर राजकारण दिसतं या लोकांचं, की शहरातलं आणि गावातलं हे सगळं असं बोलून बोलून हे लोक एखाद्याला जज करतायत. असं जज करणं चुकीचं आहे. मला रुचिता आज 100% चुकीची वाटली आहे.